लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे अपहरण, चौघाविरुद्ध गुन्हा दाखल. पाथर्डी तालुक्यातील घटना. पाथर्डी तालुक्यातील एका गावातून 18 वर्ष 8 महिने वयाच्या एका महाविद्यालयीन तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरनं पाथर्डी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तन्मय जनार्दन ढाकणे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या आणि पैशांची मागणी करणाऱ्या इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी तन्मय जनार्दन ढाकणे व 19 राहणार काटेवाडी, जनार्दन काशीनाथ ढाकणे, प्रशांत मुरलीधर सारूख राहणार जिरेवाडी पुणे, रवींद्र पोपट घुले राहणार काटेवाडी पाथर्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी तन्मय ढाकणे याच्या लग्नासाठी त्याच्या वडिलांनी मुलीच्या घरी मागणी घातली होती. मात्र तन्मय हा अल्पवयीन असल्यानं मुलीच्या वडिलांनी या लग्नास नकार दिला होता. याचाच राग मनात धरून तन्मयनं मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर 8 मे 2026 रोजी सकाळी ही तरुणी घरातून बेपत्ता झाली. सुरुवातीला पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये ती हरवल्याची नोंद करण्यात आली. शोध सुरू असताना संशयित आरोपी तन्मयही घरातून निघून गेल्याचं समोर आलं. मुलीचा शोध घेत असताना आरोपी रवींद्र पोपट घुले यांना मुलीची माहिती देतो असं सांगून मुलीच्या हताश वडिलांकडनं फोनपेद्वारे 30,000 रुपये उकळले. मात्र पैसे घेऊनही त्यांना कोणतीही माहिती न देता फसवणूक केली. संशय बळावल्यानं मुलीच्या वडिलांनी आरोपी जनार्दन ढाकणे, प्रशांत सारूख, रवींद्र घुले यांचा माग काढला. हे तिघेही नाशिक इथं गेले असता तिथे त्यांना संशयित आरोपी तन्मय ढाकणे याला भेटले आणि त्यांनी त्याला खाण्यापिण्याचं साहित्य आणि पैशाची मदत केली. मुलीच्या वडिलांनी तिथं जाऊन विचारणा केली असता मुलगी तन्मयसोबतच आहे, तन्मयचं लग्नाचं वय झाल्यावर आम्ही त्याचे लग्न लावून देऊ असं सांगत आरोपीने वडिलांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. आपल्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेण्यात आलं असून इतर आरोपी त्याला मदत करत असल्याचं आणि पैशांची फसवणूक केल्याचं स्पष्ट झाल्यानं अखेर वडिलांनी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन रीतसर फिर्याद दाखल केली. पोलिसांनी चौघाविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.